सागरा प्राण तळमळला हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं अमर काव्य आणि या काव्याची मातृभूमीच्या विरहानं तळमळणाऱ्या क्रांतिकारकाच्या भावनांचं प्रतीक अशी देखील ओळख आहे। बरं, या काव्यानं सावरकरांच्या दुःखाच्या क्षणांमध्ये जन्म घेतला आणि त्यावेळी ते इंग्लंडमधील ब्रायटनच्या समुद्र किनारी उभे होते आणि आपल्या भारत मातेच्या आठवणींमध्ये व्याकुळ झालेले होते। पोलिसांकडून सावरकरांचा छळ सुरू होता, प्रकृती खालावली होती आणि सततचं उपोषण यानंतर ते समुद्रकिनारी उदास मनानं उभे होते। सूर्यास्ताच्या वेळी त्यांच्या पायांना समुद्राच्या लाटांचा स्पर्श होत होता आणि यावेळी त्यांचे डोळे मातृभूमीच्या विरहानं भरून गेलेले होते। आपल्या भावना यावेळी सावरकरांनी त्या अथांग सागराला सांगितल्या आणि नवीन लाटांप्रमाणे सागरा प्राण तळमळला या ओळींचा जन्म झाला। आता सावरकरांच्या याच अमर काव्याला शुक्रवारी 116 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यानिमित्तानं अंदमान निकोबारमध्ये असलेल्या श्री विजयापुरम इथं भव्य राष्ट्रभक्ती समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य प्रतिमेचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं जाईल। ही प्रतिमा ही महाराष्ट्र भूषण सन्मानित प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी तयार केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।